तर सकाळची सुरुवात झाली मस्तपैकी असं चित्र बघून. गाड्या अडवत होते, धुळवड होती. होळीच्या इथून गाड्या जाऊ देत नाहीत किंवा चप्पल घालून जाऊ देत नाहीत. जे लोक गाड्या घेऊन तिथनं जाणार होते तर त्यांनी आधी वर्गणी द्यायची असं होतं आणि त्याच्यासाठी असे रस्ते अडवणूक केली होती. आणि त्याच्यानंतर बघा वीरा आणि ध्रुव असा खेळ खेळत आहेत. संध्याकाळी म्हणजेच एकदम रात्रीच्या वेळी ना माझं लक्ष गेलं चंद्राकडे. तर हा असा चंद्र ना लालसर दिसत होता. मग म्हटलं जेवणाची तयारी करूया म्हणून इकडे कांदा चिरून घेतला. पावभाजीसाठी भाज्या कुकरला लावल्या होत्या. पावभाजीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्यामुळे बाकीचं काही शूट घेतलंच नाही. आणि तेवढ्यात वीरा आणि कामेश दोघं पण खेळायला आले होते त्यामुळे काही शूट घ्यायचं पण लक्षात नाही राहिलं. बरं, हे फळ कोणतं आहे आणि हे फळ तुम्ही कशा प्रकारे खाता, त्याचं ज्यूस बनवून खाता की नुसतंच खाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे आता वेगवेगळे फळं म्हणजेच कैरी येतील, त्याच्यानंतर कलिंगडं येतील, टरबूज येतील, असं सगळं चालू होईल. आणि इकडे वीराचे खेळ तर काही संपतच नाहीत. तो टब डोक्यावर घेऊन भाजी घ्या भाजी असं म्हणत तिचं ओरडणं सुरू होतं. आणि टब तिथे दिसला होता तिला, ज्याच्यात कपडे वाळलेले ठेवले होते. पण नंतर ते सोडलं आणि आली, हा माझा ड्रेस आहे, मी घालून दाखवते कसा दिसतोय बघा असं म्हणत. आणि रात्री या बापलेकाची मस्ती बघत बघत दिवसाचा शेवट केला. बरं, तुम्हाला व्लॉग आवडतात का?